वर्ध्यात कुलूपबंद महिला रुग्णालयासाठी आता पदभरती सुरू झालेली आहे। रुग्णालय सुरू होण्याआधीच कर्मचाऱ्यांची भरती केली जाते। रुग्णालय बंद आहे, मात्र कर्मचाऱ्यांचा पगार सुरू झालेला आहे। 2023 मध्येच पदभरती झालेली आहे। रुग्णालय अजूनही सुरू झालं नाहीये, मात्र या कर्मचाऱ्यांचे पगार सुरू झाल्याचं दिसतंय। वर्ध्यात 4 वर्षांपूर्वी 21 कोटी रुपयांचा खर्च करून महिला रुग्णालय उभारण्यात आलं। अजूनही हे रुग्णालय कुलूपबंदच आहे। असं असतानाही 2 वर्षांपूर्वीच 71 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। तसंच त्यांना वेतनही अदा केलं जातंय। यासोबतच 5 रुग्णवाहिका आणि 24 प्रकारची विविध उपकरणं देखील खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात रत्नागिरी, वर्धा, जळगाव आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांमध्ये जानेवारी 2013च्या शासन निर्णयानुसार महिला रुग्णालयाची उभारणी करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं होतं। 4 वर्षांपूर्वी रुग्णालयाच्या इमारतीचं काम पूर्ण झालं, पण अजूनही हे महिला रुग्णालय सेवेत आलं नाहीये। यवतमाळसह इतर जिल्ह्यांमध्ये हे रुग्णालय 3 वर्षांपूर्वी सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। 21 कोटी रुपये खर्च करून महिला सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली, पण ते महिलांसाठी आतापर्यंत कुठलाही उपयोगात आला नाही अशी आम्हाला माहिती आहे। दुसरीकडे तिथे संसाधन जो आहे, उपकरण आहे, अँब्युलन्स आहे, त्याची सुद्धा खरेदी करण्यात आली आणि पदभरती घेऊन नियुक्त्या सुद्धा देण्यात आली आणि ते नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी तिजोरीतून पगार देण्याचं काम सुरू आहे। पण ज्यांच्यासाठी ते महिला रुग्णालयाची निर्मिती झाली होती, त्या महिलांना आतापर्यंत कुठलाही त्याचा उपयोग लाभ भेटला नाहीये। तिथं झाडं वाढून आहे आणि कुठेतरी तिथं कुलूप दिसत आहे। तर हे शोकांतिकाची बाब आहे। एकीकडे वर्धा जिल्ह्याचे 3ही आमदार यांना आमची विनंती आहे की त्यांनी विधानसभेच्या इतक्या मोठ्या सभागृहामध्ये सेवाग्राम रुग्णालयाची परिस्थिती तर मांडली, पण हे सामान्य रुग्णालय जो सरकारच्या हक्काचा रुग्णालय आहे त्याची परिस्थिती ते केव्हा मांडणार? त्यांना हे महिलांची चिंता नाही आहे का? हे आमचा त्यांना सवाल आहे। आणि